मित्रांनो, आजच्या तारखेपर्यंत भारत देशामध्ये जवळपास 169 हे अब्जाधीश आहे। त्यापैकी 145 अब्जाधीश हे फक्त एका गुजराती आणि मारवाडी लोकांमधून येतात। तुम्हाला हे माहिती आहे का, जागतिक अव्वल श्रीमंतांमध्ये 3 आणि देशातील अव्वल श्रीमंतांमध्ये 6 हे गुजराती लोक आहेत। एकटा गुजरातचा देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाटा हा 10% आहे। आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशातच नव्हे तर अमेरिकेतील 50हून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे मालक हे गुजराती लोक आहेत। अमेरिकेतील गुजराती हा कोणत्याही अमेरिकन व्यक्तीपेक्षा सरासरी जास्त उत्पन्न कमवितो। म्हणून गुजराती व्यक्तींमध्ये असे काय आहे की त्याला सक्सेसफुल बिझनेसमॅन बनवते? चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, गुजराती लोक हे व्यवसायामध्ये यशस्वी होतात यामागे काय कारण असावे? शिक्षण नाही। अनेक गुजराती लोक असे आहे ज्यांच्याकडे कोणतेही वडिलोपार्जित वारसा नाही, ज्याची गुंतवणूक करून हे लोक व्यवसाय करतील असेही नाही। कोणताही नवीन शोध, नाविन्य, वैज्ञानिक विचार तर अजिबात नाही। परंतु मित्रांनो, गुजराती लोकांना सक्सेस बनवणारी त्यांची व्यावसायिक मानसिकता म्हणजे धंदो माइंडसेट, जी सांगते की आम्ही लो रिस्क घेऊन अधिक रिटर्न मिळवू शकतो। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी डोळे उघडणारा व्हिडिओ आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अनेक लोक हे व्यवसाय करणे ही क्रिया म्हणजे कठीण आणि गुंतागुंतीचा खेळ आहे असे मानतात, त्यामुळे ते व्यवसाय करण्यापेक्षा नोकरीला पसंती देतात। तर अनेक लोक फक्त कुठला व्यवसाय करण्याचा याचाच विचार करतात, तो कसा सुरू करायचा, कसं करायचं, काय करायचं यातच ते व्यस्त असतात, परंतु प्रत्यक्षात ते व्यवसायाला सुरुवात कधीच करत नाही। मित्रांनो, मी हमी देतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात व्यवसायाबद्दल स्पष्टता येईल आणि अशी माहिती तुम्हाला मिळेल की याआधी तुम्हाला कुठेही मिळालेली नाही। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करणे खूप सोपं होऊन जाणार आहे। मित्रांनो, पटेल हा गुजरातमध्ये राहणारा एक छोटासा समुदाय आहे, ज्याच्याकडे एकेकाळी अनेक एकर जमीन होती, ज्यामध्ये हे लोक शेती करून ते भरपूर पैसा कमवत असे। परंतु हळूहळू त्यांचे कुटुंब मोठे होत गेले आणि वाटणीनंतर जमीन लहान होत गेली। कुटुंबाचे प्रमुख पापा पटेल यांना माहिती होतं की कमी जमिनीत शेती म्हणजे जास्त मेहनत आणि कमी नफा। ते त्यांच्या म्हणजे गुजरातींच्या धंदो मानसिकतेला शोभत नाही। त्यामुळे गुजरातमधून त्यांनी आपली जमीन विकून ते युगांडा म्हणजेच दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले। तेथे त्यांनी आपली बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगला व्यवसाय उभा केला, पण तिथल्या सरकारला ते आवडले नाही आणि म्हणून युगांडाच्या जनरलने पटेलांना हुसकावून लावले आणि त्यांची मालमत्ता सुद्धा ताब्यात घेतली। कसा तरी पापा पटेल यांनी अमेरिकेमध्ये आश्रय घेतला। अमेरिकेत त्यांच्याकडे राहायला घर नव्हते, मालमत्ता विकत घेण्यासाठी देखील पैसा नव्हता। अमेरिकेत व्हाईट कॉलर नोकरी करण्याइतकी त्यांची शैक्षणिक पात्रता सुद्धा त्यांच्याकडे नव्हती। इंग्रजीतील सामान्य संवाद देखील त्यांना बोलता येत नव्हते। अशा परिस्थितीत पापा पटेल यांची नजर एका रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलवर पडली। त्या हॉटेलची बँक लिलाव करणार होती आणि ती हॉटेल विकत घेण्यासाठी बँक 90% पर्यंत कर्ज सुद्धा देणार होती। त्यावेळी पेट्रोल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या, त्यामुळे अमेरिकेत मंदीचे वातावरण होते आणि हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बुडत चालला होता। पर्यटन आणि हॉटेल उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते। अशा परिस्थितीत अनेक हॉटेल मालक त्यांचे EMI सुद्धा भरण्यास सक्षम नसल्यामुळे त्यांच्या हॉटेलचा बँकेकडून जप्ती करून लिलाव करण्यात येत होता। त्यावेळी पापा पटेल यांना बँकेचा निर्णय आवडला। पापा पटेल यांना वाटले की मंदी संपल्यानंतर लोक पुन्हा घरातून बाहेर पडतील आणि फिरायला लागतील आणि तोपर्यंत आपल्याला राहायला घर तरी मिळेल। अशा प्रकारे $5000 डाऊन पेमेंट्स करून त्यांनी 20 खोल्यांचे हॉटेल विकत घेतले। आता पापा पटेलची कॉस्ट कटिंग सुरू झाली होती। पापा पटेल यांनी सर्व कामगारांना काढून टाकले आणि घरातील लोकांकडून साफसफाई, कपडे धुणे, देखभाल दुरुस्ती करणे अशी कामे करून घेतली। अशा प्रकारे त्यांचा ऑपरेशनल कॉस्ट कमी झाला आणि जेव्हा हळूहळू सर्व काही नॉर्मल होऊ लागले तेव्हा त्यांनी ग्राहकांना त्यांच्या कॉम्पिटिटरपेक्षा कमी किमतीमध्ये हॉटेलच्या रूम्स दिल्या। कमी किमतीमुळे पापा पटेलचे हॉटेल नेहमी हाऊसफुल असायचे। काही दिवसातच एका हॉटेलच्या नफ्यात त्यांनी आणखी अनेक हॉटेल्स विकत घेतल्या आणि अशा प्रकारे पापा पटेल अमेरिकेचा हॉटेल किंग बनला। आज घडीला पापा पटेलांची अमेरिकेतील $1 अब्ज पेक्षा जास्त संपत्ती आहे आणि $72,000 पेक्षा जास्त ते कर भरतात आणि सुमारे 10 लाख लोकांना त्यांनी रोजगारही निर्माण करून दिला। पापा पटेल यांच्या या छोट्याशा यशोगाथेतून आपल्याला व्यवसायाचे अनेक धडे आपल्याला शिकायला मिळतात।
मित्रांनो, त्यातील पहिला धडा क्रमांक 1 म्हणजे आपल्या चालू व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे. धंदो का नियम म्हणतो की काही नवीन शोधण्यापेक्षा कॉपी करणे केव्हाही चांगले. म्हणजे काहीतरी नवीन करण्यापेक्षा जे आधीपासून चालू आहे त्यात इन्व्हेस्ट करणे कधीही चांगले. काहीतरी नवीन करताना नेहमी जास्त रिस्क आणि जास्त मेहनत घ्यावी लागते. म्हणून जर तुम्हाला तुमची मेहनत आणि रिस्क कमी करायची असेल तर इनोव्हेटिव्ह बनून काहीतरी नवीन करण्याऐवजी आधीच चालू असलेल्या व्यवसायात किंवा एखाद्या आयडियामध्ये गुंतवणूक करा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, अमेरिकेतील 50%हून अधिक हॉटेल व्यवसाय पटेलांकडे कसा गेला? मित्रांनो, सोपं आहे, कॉपी करून. बघा, आधी काही पटेल अमेरिकेत गेले. त्यांनी हॉटेल व्यवसायात नफा मिळवायला सुरुवात केली. त्यांना पाहून इतर अनेक पटेल हे प्रेरित झाले आणि त्यांनी कॉपी करून नफा मिळवायला सुरुवात केली. त्यामुळे ही एक अतिशय सोपी आणि सुरक्षित बिझनेस स्ट्रॅटेजी आहे, ज्याचे पालन केवळ गुजराती आणि मारवाड्यांनीच केले नाही तर अनेक जागतिक व्यवसायातील दिग्गजांनी सुद्धा केलेलं आहे. उदाहरणार्थ, तुमच्या आवडत्या मॅकडॉनल्ड्स बर्गर प्रमाणे. मॅकडॉनल्ड्स बर्गर कंपनीचे मालक रे क्रॉक यांची बर्गर बनवण्याची स्वतःची कल्पना नव्हती, परंतु त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या हॅमबर्गर शॉपच्या संकल्पनेतून ती कॉपी केली होती आणि रॅक्रॉनला ही कल्पना खूप आवडली होती. त्याने त्याचे सर्व हक्क विकत घेतले आणि रस्त्याच्या दुकानातून जगप्रसिद्ध बर्गर चेन बिझनेसमध्ये रूपांतर झाले. मित्रांनो, फक्त मॅकडॉनल्ड्स नाही तर सर्वात मोठ्या ऑपरेटिंग सिस्टीम निर्मिती करणारी कंपनीचे मालक बिल गेट्स यांनी IBM सोबत व्यवहार करताना मायक्रोसॉफ्टची प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टीम MS-DOS स्वतः तयार केलेली नव्हती. त्यांनी ती एक CFL कम्प्युटर नावाच्या छोट्या व्यवसायाकडून खरेदी करून त्यात काही बदल केले होते, म्हणजेच कॉपी केले होते. त्याचप्रमाणे मायक्रोसॉफ्टने देखील ॲपलमधील माऊसची संकल्पना कॉपी केली आहे. जॉब नावाचा एक हॉलिवूड चित्रपट आहे जो स्टीव्ह जॉबच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये या घटनेबद्दल अतिशय मनोरंजक सीन दाखवण्यात आलेला आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर हा चित्रपट अवश्य बघा. मित्रांनो, धंदो का नियम असा आहे की जे आधी सक्सेस आहे त्याची कॉपी करा किंवा जे चालू आहे त्यात गुंतवणूक करा. तुम्हाला संधी ही कधी, कशी, कुठे मिळेल हे मात्र तुम्हाला शोधावे लागणार आहे. क्रमांक 2, नेहमी अशा व्यवसायात गुंतवणूक करा ज्यामध्ये वारंवार बदल होत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बिझनेस प्रिन्सिपलबद्दल सर्वात चांगली गोष्ट काय आहे? बिझनेस प्रिन्सिपलचे सोपे तत्व म्हणजे अशा व्यवसायात पैसे गुंतवा जो व्यवसाय समजण्यास सोपा आणि सरळ आहे. या पुस्तकाचे लेखक मोहनेश पाबराई म्हणतात की जर तुमचा व्यवसाय समजून सांगण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर याचा अर्थ तुमच्या व्यवसायामध्ये अनेक मूलभूत समस्या आहेत. कोणताही व्यवसाय कोणत्याही विशिष्ट किमतीच्या निकषावर फायदेशीर आहे की नाही हे शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचे आंतरिक मूल्यमापन करणे होय. आता आंतरिक मूल्यमापनाची गणना करण्यासाठी तुम्हाला बिझनेस कॅश फ्लो आणि बिझनेस आउटफ्लो माहीत असणे गरजेचे आहे. आणि सामान्य माणसाला प्रत्येक व्यवसायातील कॅश फ्लो आणि आउटफ्लो समजणे सोपे नसते. म्हणून नेहमी पापा पटेल सारखा साधा व्यवसाय निवडला पाहिजे. त्यांनी हॉटेलचा 5 वर्षाचा सेल्स रेकॉर्ड पाहिला आणि किमान एवढा पैसा येईल की नाही याची कल्पना त्यांना आली आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे म्हणजे कंट्रोल करणे हे त्यांच्या हातात होते. धंदो की सोच असलेले गुजराती आणि मारवाडी केवळ पैसे किती आणि कसे येतील यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांचा साधा फंडा आहे म्हणून ते वर्षानुवर्ष सक्सेस आहे. मित्रांनो, तुम्हाला व्यवसाय संदर्भातली छोटीशी माहिती कशी वाटली ते जरूर कळवा. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. धन्यवाद.